नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळी उन्हाळी हंगामामध्ये आपण टोमॅटो पिकाची लागवड करतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने अशा स्टेजला प्लॉट आला भरपूर फुलकळे, परंतु वाढतं टेम्परेचर असेल किंवा हवामानात जो बदल होत आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने जी ही निघालेली फुलकळी आहे याचं सेटिंग झालं पाहिजे. त्याचबरोबर मालाची फुगवण असेल, पानांची किपिंग क्वालिटी चांगल्या पद्धतीने राहिली पाहिजे, नागाळी असेल, थ्रिप्स असेल, लाल कोळी असेल, त्याचबरोबर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव असेल, याच्यासाठी आपण ह्या स्टेजला प्लॉट आल्यानंतर कशा पद्धतीने न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल किंवा फवारण्यांचं नियोजन हे कशा पद्धतीने केलं पाहिजे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. आता आपण पाहिलं बऱ्यापैकी पूर्ण प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने फुलकळी निघालेली आहे. तुम्ही पाहू शकता पानं कमी पण फ्लॉवरिंग असेल किंवा जी निघालेली फुलकळी आहे त्याचं सेटिंग असेल, कोणतंही ड्रॉपिंग न होणे, त्याचबरोबर मालाची साईज अशा पद्धतीने पूर्ण पंजा सेट होणे किंवा खालून पूर्ण पाहू शकता अशा बुडालगत हा माल सेटिंग झालेला आहे. त्याचबरोबर पानावर नागाळे असेल, थ्रिप्स असेल, कोणताही आक्सा येणे, त्याचबरोबर पानांच्या वाट्या होणे अशी कोणतीही समस्या जाणवणार नाही. तुम्ही पानांची ग्रीनरी पाहू शकता, किपिंग क्वालिटीसुद्धा चांगल्या पद्धतीने आणि भरपूर पद्धतीने फुलकळी निघालेले, चांगला शेंडा चालू आहे. त्याचबरोबर ही आता पंजा पाहू शकता, जी निघालेली फुलकळे त्याचंसुद्धा चांगल्या पद्धतीने हे सेटिंग झालेलं आहे. आता ह्या स्टेजला प्लॉट आला याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने फवारण्यांचं नियोजन असेल, न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल, कशा पद्धतीने घेतलं पाहिजे. ह्या स्टेजला प्लॉट आला बऱ्याच शेतकऱ्यांना जे वाढतं टेम्परेचर आता 40+ टेम्परेचर जायला चालू झाले आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फ्लड इरिगेशन करून घ्या, म्हणजे पाटपाण्याने पाणी देऊन घ्या. ड्रिपद्वारे तुम्ही चांगल्या पद्धतीने बेड जरी ओला असेल तरीसुद्धा तुम्ही फ्लड इरिगेशन करून घ्या. चांगल्या पद्धतीने प्लॉट शेंडा थांबला असेल किंवा पानांच्या वाट्या होत असतील, त्या तुम्हाला पाणी दिल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला बदल झालेला हा पाहायला मिळेल. आता फ्लड इरिगेशन दिलं त्याचबरोबर ड्रिपद्वारे सुद्धा चांगला बेड हा भिजवून घ्या. त्याच्यानंतर ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं की ज्याच्यामध्ये एकरी कॅपिटल ॲग्रोचं स्प्राउट एकरी 2 लिटर घ्या. त्याच्यासोबत तुम्हाला ICL कंपनीचं कॅल्सिफॉस म्हणजे 5515, त्याच्यासोबत तुम्हाला कॅल्शियम म्हणजे फॉस्फरससोबत कॅल्शियम पाहायला मिळतो, ते एकरी 5 किलो घ्या. याचं दोन्हीचं एकत्रित देत्या 200 लिटर पाणी करा, ड्रिपद्वारे ॲप्लिकेशन द्या. एकरी स्प्राउट 2 लिटर व कॅल्शिफॉस 5 किलो. हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं. 3 ते 4 दिवस गॅप द्या. 3 ते 4 दिवसानंतर तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ICL कंपनीचं 0720 हे एकरी 5 किलो व मॅग्नेशियम सल्फेट हे 8 ते 10 किलोपर्यंत घ्या. याचं दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्यामुळे तुम्हाला वातावरणात बदल झाला किंवा वातावरणात जो चेंज होणार आहे त्याच्यामुळे पानावर आलेले ट्रेस असेल किंवा पानं आकसणे ही जी समस्या जाणवते ती जाणवणार नाही. पानाची किपिंग क्वालिटी असेल किंवा जे अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती चांगल्या पद्धतीने चालू राहील. पानं ज्यावेळी चांगली टिकतील त्यावेळी तुम्हाला कंटिन्यू शेंडा असेल किंवा कंटिन्यू माल हा चांगला मिळेल. आता बाजारभाव थोडा खालवर होत आहे, परंतु तुम्ही जास्तीत जास्त खर्च न करता हे दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर तिसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने मालाची साईज असेल, मालाला कलर मिळाला पाहिजे, गर चांगला भरला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला पोटॅशियम सोनाईट हे 5 ते 6 किलो, बोरॉन 500 ग्रॅम हे तिसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. वारंवार खतं सोडण्याची गरज नाही किंवा कंटिन्यू 1 दिवस आडानं 2 दिवस आडानं ड्रिपचं ॲप्लिकेशन देण्याची गरज नाही. पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या कॅल्शिफॉस स्प्राउट, त्याच्यानंतर 4 ते 5 दिवस गॅप द्या. त्याच्यानंतर 0720 मॅग्नेशियम सल्फेट द्या. त्याच्यानंतर तुम्ही पोटॅशियम सोनाईट व बोरॉन हे 3 ड्रिपचे ॲप्लिकेशन द्या. याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने 20 ते 25 दिवस चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप होईल, चांगल्या पद्धतीने हार्वेस्टिंगला प्लॉट येईल या ड्रिपच्या ॲप्लिकेशननंतर. त्याच्यानंतर 1, 2 ते 3 तोडे झाल्यानंतर जर मालाची साईज मिळत नसेल किंवा बुडाचं फळ तुटल्यानंतर वरच्या मालाला साईज नसेल तर तुम्ही 42-47 असेल किंवा 0946 असेल यापैकी कोणत्याही खताचा मात्रा देऊ शकता की ज्यामुळे वरच्या मालाला की शेंड्याचा हा माल निघालेला किंवा या स्टेजला आपल्याला भरपूर माल मिळणार आहे, याची साईज झाली पाहिजे. फुलकळी संख्या जास्त आहे, सेटिंग जास्त झाल्यामुळे मालाची जी साईज मिळणार आहे ती आपल्याला कमी मिळत असेल तर तुम्ही हे ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता. त्याच्यानंतर आता फवारण्यांचं नियोजन कशा पद्धतीने करायचं. आता ह्या स्टेजला प्लॉट आला, तुम्हाला फळ पोखरणारे आळे असेल, नागाळे असेल किंवा थ्रिप्स जाणवत असेल तर 200 लिटर पाण्यासाठी वायोगो 100 मिली, मोव्हेंटो एनर्जी किंवा ओडी 200 मिली, त्याच्यासोबत नेटिव्ह हे 100 ग्रॅम हा पहिला स्प्रे द्या की ज्यामुळे तुम्हाला नागाळे असेल, थ्रिप्स असेल याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे. त्याच्यानंतर फुलकळीचं फुलात किंवा कळीचं फुलात किंवा फुलाचं फळात चांगल्या पद्धतीने रूपांतर झालं पाहिजे, सेटिंग झालं पाहिजे, मालाला चकाकी मिळाली पाहिजे. अशा पद्धतीने पूर्ण पंजा जो निघालेला पूर्ण पंजा आहे हा पूर्ण पंजा सेट झाला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही जी साईनाथ ॲग्रोचं आपल्याला जेल मिक्स पाहायला मिळतं, 200 लिटर पाण्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे जेल मिक्स हे 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली, त्याच्यासोबत 13045 हे 300 ते 400 ग्रॅम
त्याच्यासोबत सिलिकॉन हे 200 ग्रॅम व त्याच्यासोबत एखादं कॉन्टॅक्टमधील बुरशीनाशक M45 घेऊ शकता, कोमानियल घेऊ शकता, अँट्राकॉल घेऊ शकता. याचा गच्च स्प्रे द्या. मालाची साईज असेल किंवा जे सेटिंग असेल ते चांगलं झालेलं तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर आपणाला तिसरी फवारणी घ्यायची आहे की ज्याच्यामध्ये नागाळी असेल, आपणाला प्रामुख्याने रेड माईट असेल किंवा येलो माईट असेल. त्याचबरोबर जे आपणाला थ्रिप्सचा प्रादुर्भाव हा जाणवत असेल, जर रेड माईट नसेल तर तुम्ही थ्रिप्ससाठी अल्टिमेअर 200 लिटर पाण्यासाठी 50 मिली, त्याच्यासोबत असाटॉप हे 250 ग्रॅम याचा स्प्रे देऊ शकता. जर लाल कोळी जर जाणवत असेल तर तुम्ही ओमाइट सल्फर वापरू शकता किंवा 200 लिटर पाण्यासाठी ॲबॅसिन 100 मिली, त्याच्यासोबत मेरिवाना 80 मिली याचासुद्धा स्प्रे देऊ शकता. अशा पद्धतीनं जर नियोजन ठेवलं तर कमी खर्चामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने, आता तुम्ही पूर्ण प्लॉट पाहू शकता. खालून बुडालगतसुद्धा आता हा बुडालगत निघालेला माळा आहे, याचे चांगल्या पद्धतीने सेटिंग झालेलं आहे. त्याचबरोबर हे वरील निघालेलं पंजे आहेत याचंसुद्धा सेटिंग आहे. अतिरिक्त वाढ नाही, परंतु फुलकळीची संख्या असेल, पूर्ण प्लॉट पाहू शकता. पानांची कॅनॉपी असेल किंवा चांगल्या पद्धतीने मालाचं सेटिंग, कोणत्याही प्रकारचं ड्रॉपिंग हात लागल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना फुल पिवळं पडणे किंवा ह्या दांड्यामधून फुल निघालेली फुलकळी ही पिवळी पडणे अशी कोणतीही समस्या नाही. चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप आहे, चांगल्या पद्धतीने मालाचं सेटिंगसुद्धा झालेलं आहे. आता यालासुद्धा आपण फ्लड इरिगेशनद्वारे एक पाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता एक 2 ते 3 दिवसानंतर आपण बांधण चालू होती त्याच्यामुळे आपण पाणी दिलेलं नाही. आता पूर्ण प्लॉट बांधून झालेला आहे. आता 2 ते 3 दिवसानंतर आपण एक फवारणी देऊन आपण ड्रिप इरिगेशन म्हणजे फ्लड इरिगेशनद्वारे पाणी देणार आहे की जे प्लॉटवर कोणताही ट्रेस न येणे किंवा चांगल्या पद्धतीने आहे तसा प्लॉटची ग्रोथ राहणे, मालाचं चांगलं सेटिंग होणे, याच्यासाठी आपण बऱ्याच शेतकऱ्यांनी पाटपाण्यानुसार तुम्ही पाणी देऊ शकता. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.